आजपासून मी माझ्या स्वयंपाकघरात पूर्णपणे लक्ष देणार आहे, मन लावून काम करणार आहे. माझ्या माणसांच्या आवडीचं त्यांना खाऊ पिऊ बनवून घालणार आहे. माझ्या देवी यांची मनापासून सेवा करणार आहे. ज्यासाठीच मी इकडे आले होते ते मी करणार आहे. त्यामुळे मी आता तुमच्या समोर हे जाहीर करते की आजपासून मी किर्लोस्कर कंपनीमधलं माझं ब्रँड अँबॅसिडरचं पद कायमची सोडते. हिने पद सोडून माझा काहीच फायदा झाला नाही. खरी ब्रँड अँबॅसिडर होण्यासाठी मीच पात्र होते. देवी आई नव्या ब्रँड अँबॅसिडरचं नाव तुमच्या समोर जाहीर करतीलच. आदित्य सर, पण त्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे, जसं तुम्ही समद्यांनी माझ्यावर प्रेम केलं तसंच प्रेम नवीन ब्रँड अँबॅसिडरवर सुद्धा करा. किर्लोस्कर कंपनीवर प्रेम करा, जसं आधी केलं अगदी तसंच. धन्यवाद. तुझ्या आणि कोणाच्याच शुभेच्छा आता ही कंपनी वाचवू शकत नाही. मॅडम, ब्रँड अँबॅसेडर बदलण्यामागे काही स्पेशल कारण? आई, हा तिचा स्वतःचा निर्णय होता. आणि तिला स्वयंपाकघरात जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि आम्हाला पण तिच्यासाठी तेच योग्य वाटलं. मग तुमच्या कंपनीची नवी ब्रँड अँबॅसेडर कोण असेल? ती उच्च शिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, सुंदर आहे. तिला बिझनेस क्षेत्राचं ज्ञान आहे, लोकांना हँडल कसं करायचं याचं कौशल्य आहे तिच्याकडे. आणि शिवाय ती लवकरच किर्लोस्कर कुटुंबाचा एक भाग होणार आहे. तिच्या हुशारीने, चांगुलपणाने ती सगळ्यांचं मन जिंकते. स्वतःच्या क्षेत्रात इतकं यश मिळवून सुद्धा पाय तिचे अजूनही जमिनीवरच आहेत. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची नवी ब्रँड अँबॅसेडर आहे अनुष्का. बघतेस काय निक? मी जिंकली आदित्य. तू आता काहीही करू शकत नाहीस. तुम्ही तिला प्रश्न विचारू शकता. ब्रँड अँबॅसेडर होऊन कसं वाटतंय आता? ऑफकोर्स छानच वाटतंय. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर होणं म्हणजे कोणासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. या पदाचा काही अनुभव आहे का तुम्हाला? नाही, अनुभव असा काही नाही आहे, पण या कंपनीच्या फायद्याचं काय ठरेल याची नक्कीच जाणीव आहे मला. इथे काही दिवसात कोणतं नवीन प्रोडक्ट लॉन्च होणार आहे का? नाही आहे, आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेटेड ठेवूच. आई, हे सगळं काय सुरू आहे? आदित्य, प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, आपण आज जाऊन बोलूया. आई, मी काय बोलतो ते ऐक ना. आई, आई,
आदित्य, तू इतका आगतिक आणि उतावीळ का वागतोयस? मी तुला सांगितलं होतं की तिथलं काम संपवूनच परत यायचं. इथे येऊन प्रेस समोर तू मला उलट प्रश्न काय विचारतोयस? आपण काय वागतोय याचं भान आहे का तुला? आई तिकडचं सगळं सोड, पण इथं जे काय चालू आहे ते बघून मला खरंच कळत नाही मी काय रिॲक्ट होऊ. आई हे बघ, तू तिकडच्या कामाची काळजी करू नकोस, मी सगळं करेन मॅनेज. पण मला खरंच विश्वास बसत नाही, तुम्ही इतका मोठा निर्णय तू घेतलाय हा निर्णय. माझा निर्णय चुकलाय असं वाटतंय का तुला? तुला विश्वास नाहीये माझ्या निर्णयावर? आदित्य, तुझ्या डोळ्यात मला अविश्वास दिसतोय. याआधी कधीही मी घेतलेल्या कुठल्याही निर्णयावर तू प्रश्न उपस्थित केलेला नाहीस. मी निर्णय घेत गेले आणि तू ते निर्णय डोळे झाकून मान्य करत गेलास. याआधी कधीही तू माझ्या निर्णयावर शंका उपस्थित केलेली नाहीये. मग आजच काय झालंय? आई हे बघ मी म्हणतच नाहीये तू चुकीचा निर्णय घेतलायस. मला फक्त असं वाटतं की हा निर्णय प्रॅक्टिकली विचार न करता इमोशनली घेतलेला आहे. आई, पारू आपल्या कंपनीची ओळख आहे. तळागाळातून आलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करते ती. तिच्या ब्रँड अँबॅसेडर असण्याने बऱ्याच लोकांना ही कंपनी आपलीशी वाटते, जवळची वाटते. पारूची भाषा, तिचं राहणं, तिचं स्वभाव, तिचे कपडे, हे सगळं लोकांना खूप आवडतं. आणि ती इतक्या कन्व्हिन्सिंगली एखादी गोष्ट बोलते की लोकांना ते खोटं अजिबात वाटत नाही. आणि म्हणूनच तर आपल्या कंपनीच्या ग्रोथ मध्ये बदल दिसलेले आहेत. आणि आता जर का आपण आपली कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलली तर लोक आपल्या प्रोडक्टशी कनेक्ट नाही होऊ शकणार. आपल्या कंपनीचं खूप नुकसान होईल. नफा नुकसानीचा विचार किर्लोस्करांनी कधीच नाही केला आणि मी तोटा आणि फायदा ह्यासाठी बिझनेस करतच नाही. हा बिझनेस मी उभा केलाय माझ्या कष्टावर, धाडसावर आणि अडचणींच्या वेळी घ्याव्या लागलेल्या अवघड निर्णयांवर. आणि मी घेतलेले निर्णय हे आपल्या बिझनेससाठी योग्यच होते हे सिद्ध झालंय. आणि त्याचमुळे आज किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज इतक्या उंचीवर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे माझा बिझनेस कसा चालवायचा हे प्लीज मला कुणीही शिकवू नये. अहिल्या, जरा शांत राहा तू. आदित्य व्यवस्थितच बोलतोय. फक्त बाबा एक मिनिट. आई हे बघ तुझ्या निर्णयाने कंपनीला फायदाच झालेला आहे. नाही, आपली कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पण विचार करतेस ना गा. आपल्या एखाद्या निर्णयाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची काळजी घेतो ना आपण. मग आता या तुझ्या निर्णयाने कोणावर अन्याय होत नाहीये याची खात्री आहे का तुला? अहिल्यादेवी किर्लोस्कर कधीच कुणावर अन्याय नाही करत. आई, पण यावेळी अन्याय झालाय आणि तोही आपल्या पारूवर. तिची काही चूक नसताना तिला हे ब्रँड अँबॅसेडर पद सोडावं लागतंय. चुकतोयस तू आदित्य. एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध एखादं काम करायला भाग पाडणं हा त्याच्यावरचा अन्याय असतो. आणि पारूला तर ब्रँड अँबॅसेडर बनायचंच नव्हतं. ती अपघाताने ब्रँड अँबॅसेडर झालीये. अर्थात तिने तिच्या कर्तृत्वाने ती त्या पोझिशनसाठी योग्य आहे हे सिद्ध करून दाखवलं. पण जर तिला मनापासून ते काम करायचंच नसेल तर आपण लादायचं का तिच्यावर? कोण म्हटलं असं? पारू तुला बोलली का की तिच्यावर हे काम लादलं गेलंय म्हणून? तिची अजून हिंमत झालेली नाहीये माझ्या समोर येऊन हे बोलायची. पण मला माहितीये सत्य हेच आहे की पारूला स्वतःला हे पद नकोय. आई नाही. आई, पारू तिचं काम खूप एन्जॉय करते. मी स्वतः बघितलंय. पारू असं बोलूच शकत नाही. म्हणजे आदित्य, तू माझ्यावर पण अविश्वास दाखवतोयस? मी खोटं बोलते असं वाटतंय तुला? तू आज पारूची बाजू घेऊन माझ्या विरोधात उभा राहिलायस? याआधी असं कोणाच बद्दल करावं असं नाही वाटलं तुला?
मला आत्ताच्या आत्ता पारूशी बोलायचंय. तुम्हाला माहितीये का, ही अनुष्का दिसते तेवढी साधी नाहीये बरं का. मागच्या वेळी तुम्हाला आठवतंय का, दिशाने सुद्धा असाच ब्रँड अँबॅसेडर व्हायचा प्रयत्न केला होता, पण तिची डाळ कोणी शिजवून दिली नव्हती. ती पारू सुद्धा ब्रँड अँबॅसेडर पदाला जसं गुळाला मुंगळा चिकटतो ना, तशी चिकटून बसली होती. पण अनुष्काने करून दाखवलं. जे दिशासारख्या मुलीला नाही जमलं ना, ते अनुष्काने केली. म्हणून मी सांगतेय, ही ना जरा जास्त डेंजर आहे. कसा वाटला आजचा कार्यक्रम? आवडली का नवीन ब्रँड अँबॅसेडर? नाही, ह्यांच्यापेक्षा पारच छान आहे. पहिल्या मॅडमनी उगीच तिला बदलला. मला पारू आवडते. का रे बाळा, अनुष्का मॅडम सुंदर नाहीत का दिसत? सुंदर दिसून काय बघाय, या मॅडम पारू सारख्या आपल्या नाही वाटत. पारू कशी आपल्यासारखी साधी आहे. बरं झालं, या अनुष्काला आरसा दाखवणार ना कोणीतरी पाहिजे होतं. मला तर वाटतं रवी बरोबर बोलते. नाही म्हणजे माझंही तेच मत आहे. पारू कंपनीचा चेहरा आहे. अहिल्या मॅडमनी कंपनीचा चेहरा बदलायला नको होता. पारू कंपनीची ओळख आहे. लोकांना ती आपली वाटते. सगळे तिला किर्लोस्कर कंपनीचा आणि किर्लोस्कर परिवाराचा भाग मानतात. मला तर वाटतं अहिल्या मॅडमने हा निर्णय घ्यायला नको होता. लोक अनुष्का मॅडमला स्वीकारतील असं वाटत नाही. त्यांना हा निर्णय बदलावाच लागेल. पारू, स्पष्टच विचारते, सरळ उत्तर दे. तुला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं होतं? तुला हे पद हवं होतं? बघा आता तरी बोल ना स्वतःसाठी. तुला ब्रँड अँबॅसेडर बनायचं नव्हतं. तू नाईलाजाने झालीयस. हे खरंय की नाही? खरं आहे. हे ब्रँड अँबॅसेडरचं काम करण्यात तुझं मन लागत नाही. तुला स्वयंपाक करायला आवडतो आणि आम्ही तुला बळजबरीने हे काम करायला लावतोय. हे पद तुझ्यावर बळजबरीने लादलं गेलंय असं तू म्हणालीस की नाही? नाही देवी आई, मी असं नाही बोलले. मॅम, पारू ही सगळं मला सांगत होती. ती मला म्हणाली की तिला हे काम जबाबदारी नको आहे. नाही देवी आई, मी असं काय बी नाही. मॅम, आदित्यला जर मी ब्रँड अँबॅसेडर पदासाठी योग्य वाटत नसेल, पारू योग्य वाटत असेल, तर मी माघार घ्यायला तयार आहे. कारण एवढ्याशा गोष्टींवरून आपापल्यात संघर्ष उभा राहायला नको. आपण एक काम करूयात, आपण पुन्हा एकदा पारूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून डिक्लेअर करूयात. मला हे पद प्रतिष्ठा नको आहे. मी माझ्या कामात खुश आहे आणि मला माझ्या आदित्यला खुश बघायचं आहे. आदित्य,
माझा निर्णय चुकला, मी खोटं बोलत होते. पण आता अनुष्का सुद्धा खोटं बोलते असं म्हणणं आहे का तुझं? तुझ्या होणाऱ्या बायकोवर सुद्धा तुझा विश्वास नाहीये. आई, पारू मला तुझ्या तोंडून ऐकायचं. बोल, काय आहे तुझ्या मनात? बोल पारू. जे देवी आईने ठरवलं आहे ते मला मान्य आहे. जे देवी आईंच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे. बास बास झाला हा विषय आता. पारूला हा माझा निर्णय मान्य आहे, त्यामुळे इतर कोणाला काय वाटतं त्याला काही अर्थच उरत नाही ना. आणि अनुष्काला ब्रँड अँबॅसेडर करण्याचा निर्णय पण माझा होता आणि तो फायनल असेल. काय सांगितलं होतं ना मी, खरा ड्रामा आज सुरू आहे. आली ना मज्जा? मला पण आली. काय आहे ना, माझं तोंड जेव्हा काळं केलं तेव्हा यांना फार आनंद झाला होता ना. आता या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला बघून मला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की काय सांगू. ए मारुती, ए इथे इथं ये. काय आत काय काम आहे? ते चावी द्यायची होती. खरंच चावी द्यायला चाललायस की तुझ्या पारूमुळे या घरात आगीचा किती मोठा भडका उडालाय हे बघायला चाललायस रे? काय रे, काय विचारतेय मी? तुझ्या या लाडक्या पारूमुळे या घरात काय सुरू आहे माहितीये तुला? नाही नाही, तुला तर माहिती असणारच. मला सांग मारुती, तू त्या पारूला गावाकडून एवढ्यासाठीच बोलून घेतलंय ना? तुमच्या दोघांचा प्लॅन आहे ना हा? नाही म्हणूच नको, मी चांगलं ओळखते तुम्हाला. आज पहिल्यांदा या घरात आदित्यची आणि अहिल्या वहिनींची भांडणं झालीत आणि त्याला जबाबदार कोण आहे माहितीये? तुझी लाडकी पारू. कळलं? काय काय सुरू आहे? बोल आता, का गप्प आहेस तू? बोल ना. माफ करा मॅडम. ए काय आत कुठे? दे मला. काय चावी दे. निघ, इथं काय काम नाहीये तुझं. निघ निघ. मग कशी वाटली पारू? सारखं पारूला भेटायचंय, पारूला भेटायचंय. झाली ना भेट? बाबा मला वडापाव घ्यायचा. बरं थांब इथेच. आपल्या अवकादीप्रमाणेच बोलायचं असतं, जास्त बोलू नये. ही अनुष्का कुठल्या कुठल्या शिड्या चढवून इथपर्यंत पोहोचलीये ते माझं मलाच माहीत. आणि माझ्या निवडीला विरोध असं कसं झालंय? नाही चालणार. त्यामुळे शिक्षा तर व्हायलाच पाहिजे.